नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। यूएस 33 कारले पिकामध्ये दिवसाआड 12 गुंठ्यात 150 ते 200 किलोचा तोडा शेतकरी करतोय आणि त्याच्या पाठीमागचं रहस्य काय ते आपण जाणून घेणार आहोत। आपण या ठिकाणी बघतोय प्लॉट जवळजवळ 70 दिवसाचा झालेला आहे आणि गेल्या एक 10-12 दिवसापूर्वी प्लॉट सुरू झाला। 12 गुंठ्यामध्ये दिवसाआड 200 किलोचा तोडा होतोय, बरोबर ना? ओके. हो सर. आपलं नाव काय दादा? दत्तात्रय भिकू भगत, राहणार? राहणार बोरे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर? 909648 07. आपले डॉक्टर किसानला आपण कधीपासून ओळखता? डॉक्टर किसनला मी पूर्वी एक 2 वर्ष झालं ओळखतोय. अच्छा पण शेजारच्या ह्याच्यावरून कन्सल्टिंग वरून मी तुमचा कन्सल्टिंग घेतलेली. अच्छा, म्हणजे त्या शेजारचे प्लॉट चांगले पाहिले तुम्ही पाहिले. डॉक्टर किसानचे? हा तुमच्या गावातच? हा गावामध्ये. आपले देवकते कोणाचे पाहिले ते? ते सांगण म्हणून होते. अच्छा त्यांचं निम्माच प्लॉट मी पाहिलेला, तिथून मी त्यांचं कन्सल्टिंग थोडं घेतलं अच्छा, आणि नंतर मग डायरेक्ट आपले संपर्क साधला. संपर्क साधला। हा. आणि आता सध्या कोणत्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेत आहे? आता सध्या मिरची आणि हे US कारलं मिरची कोणती आहे? मिरची अग्निज्वाला आहे. चालू आहे का ती? हा चालू आहे. तिला काय दर मिळतोय? त्याला 50 रुपये चालू आहे सध्या. किती क्षेत्र आहे ते? ते बी असं 10-12 गुंठे आहे. किती निघते ती? ते रोजचे 60-70 किलो निघते रोज तोडताय का? रोज तोडा. अच्छा, आणि कारला दिवसाआड तोडताय 200 किलोच्या आसपास निघतंय हा दिवसाड. दिवसाआड? हा आता हे तोडायचं असेल ना? हा हे आता हे तोडणीला झाले. हे काय इकडं जर म्हणजे बघितलं आपण चालूच आहे काम. हे तोडावंच लागणार आहे ना? हा जास्त तोडा चालूच आहे? चालूच आहे. अच्छा मित्रांनो, याच्या पाठीमागचं रहस्य जाणून घेताना प्रामुख्याने त्यांना आलेलं वेळापत्रक, मग त्यामध्ये लागवडीपासून वेल वरती नेईपर्यंत व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे फुटवे कसे जास्तीत जास्त मिळवता येतील, पेऱ्यातील अंतर कमी ठेवून, या ना पुढे या. सर या पुढं. आपण हे बघतोय, हे बघा कारल्यांची संख्या, नवीन कळी आणि फुटवा पूर्ण गच्च खाली पण फुटवा झालेला आहे आणि वरती आता मंडप डेव्हलप होतोय। पुढं अजून माल वाढेल, डेव्हलप हो. झाल्यावर 50-60 किलो माल तो म्हणजे रोजचा 200 किलो निघू शकतो। 200-250 किलो पर्यंत जाईल. अरे वा। तर मित्रांनो, याच्यासाठी काय केलं की वेळापत्रक, सर या ना पुढं, याच्यासाठी वेळापत्रक घेत असताना प्रामुख्याने त्यांच्याकडं येण्याचा योग आला आज इंदापूर तालुक्यात फिरत असताना। म्हणजे कधी मला स्वतःला तुमचा फोन आला नाही, आमच्या टीमला येत असेल, हा हो बरोबर. तुम्हाला काय अडचण आली असेल अडचण आली का? आणि जे वेळापत्रक येतं त्याच्यामध्ये समजा तुम्हाला फवारणी येते, ड्रिप मधून 4 स्ट्रोक सोडा, त्याच्याबरोबर 11-44-11 असेल, हा. कम्फर्ट सोल्युशन असेल, Comfort solution. हे सगळे औषधं तुम्हाला मिळतात का? पण मिळतात ना. मिळतात का? हो, कुठं हो. मिळतात? पांढरे सरांकडे भेटते. काय दुकानाचं नाव काय आहे? यश कृषी सेवा, यश कृषी सेवा. वरकुटे खुर्द. वरकुटे खुर्द. त्यांचा मोबाईल नंबर सांगा सर तुमचा. यश कृषी सेवा, वरकुटे खुर्द, 8668359199. हे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की बोरी या गावातून हा व्हिडिओ घेतोय। अनेक शेतकऱ्यांना, म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना डॉक्टर किसानचे वेळापत्रक घ्यायची खूप इच्छा आहे, युट्यूबला फॉलो करण्याची इच्छा आहे, पण औषधं कुठं भेटतील त्याच्यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड काही शेतकरी करत नाही। प्ले स्टोरला ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर वरकुटे खुर्द यश कृषी सेवा केंद्र, त्यांचं लोकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि डॉक्टर किसानचं रिकमेंडेशन जे आहे, सिजंटाचं ॲमिस्टार ऑप्टी असेल, त्याचप्रमाणे ओरिंडिस अल्ट्रा असेल, सिमोडिस असेल, मिराविस ड्यू असेल, त्याचप्रमाणे बायरचे बरेचसे काही प्रोडक्ट आहे, वेगवेगळ्या FMC MNC आहे, त्याचप्रमाणे PGR मध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला फुटव्यांची संख्या मिळवण्यासाठी 4 स्ट्रोक कम्फर्ट सोल्युशन असेल, त्याचप्रमाणे पेऱ्यातील अंतर कमी ठेवून कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी ग्राफरची फवारणी असेल, हे सगळे प्रोडक्ट त्या कृषी सेवा केंद्रात मिळतात। हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आजूबाजूच्या बऱ्याचशा निमगाव कितकी असेल, इथं लासुर्णे असेल, बऱ्याचशा गावातून बोरी असेल, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल येतात की आम्हाला खूप इच्छा आहे पण मटेरियल कुठं मिळेल, तर त्यासाठी हा नंबर आणि पत्ता दिला। प्रामुख्याने आपण या कारल्याला सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये 15-20 दिवसाचं झालं असताना त्या ठिकाणी आपण कम्फर्ट सोल्युशन आणि 4 स्ट्रोकचा डोस देऊन वाढ झपाट्याने करून फुटव्यांची संख्या मिळवण्यासाठी साधारणतः 1 महिन्याच्या आसपास एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो पॉवर सोल्युशन आणि त्याच्यानंतर फुलकळी लागायला सुरुवात होते 30-35 दिवसाला, तेव्हा ग्राफर 50 मिली, 049-32 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, हे आपल्याला कळ्यांची संख्या मिळवण्यासाठी। त्याच्यानंतर कळीची गुणवत्ता चांगली ठेवायची, त्यासाठी डायरेक्टर 500 मिली, अँट्राकॉल 500 ग्रॅम आणि त्यासोबत
एखादं चांगलं म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकतात. एखादं चांगलं सीव्हीड बरोबर म्हणजे डायरेक्टर सीव्हीड आहे, मायक्रोन्यूटनचा वापर करू शकतात. आणि सगळ्या शेतकऱ्यांना जी अडचण येते, कळी पिवळी पडते. तुमच्याकडे कळी कुठं पिवळी पडली का? नाही जाणार. सुरुवातीपासून नाही जाणवलं काही? नाही. अजून तरी पाऊस नाही पडलेला, हा. टेम्परेचर खूप होतं. टेम्परेचर होतं ना भरपूर. तर एकंदरीत ज्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, की आलेलं वेळापत्रक 100% त्या ठिकाणी फॉलो केलं, तर टेम्परेचरमध्ये देखील इथं आता व्हरायटीचा पण काही ठिकाणी दोष असू शकतो. पण काही शेतकऱ्यांना मी सल्ला देऊ इच्छितो, की आलेलं वेळापत्रक कुणाचंही घ्या तुम्ही, चांगला मार्गदर्शकाचं वेळापत्रक जर तुम्ही घेताय, ते A to Z जर तुम्ही वापरलं, तर बघा 12 गुंठ्यामध्ये आज सोपी गोष्ट नाही, दिवसाआड 200 किलो. 1 एकरामध्ये 200 किलो म्हणजे नाशिक सारख्या भागामध्ये 13 किलोच्या जाळ्या किती झाल्या? जवळजवळ 15-18 जाळ्या झाल्या. इथे एकरामध्ये निघत नाहीये. 12 चोक 48 म्हणजे जवळजवळ दिवसाआड 50-55 जाळीचा तोडा आपल्याला म्हणता येईल. तर यासाठी आपण आता सध्याच्या परिस्थितीत कळ्यांची संख्या वाढवून, कळी पिवळी पडू न देता, भुरी रोगाचा, डावणी रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तुम्ही डावणी किंग 500 मिली, Z78 500 ग्रॅम, करपा येऊ नये म्हणून किंवा आल्यानंतर स्पॉट किलर 22 टीन, त्याचप्रमाणे चांगला कीटकनाशक आणि भुरीसाठी जर स्प्रे घ्यायचा असेल तुम्हाला, तर 200 लिटरला मिरॅविड्यू 100 मिली आणि सिमोडिस 200 मिली. आणि त्याच दरम्यान जमिनीतून सातत्याने उत्पादन जर मिळवायचं असेल, तर एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, ज्यावेळेस 3-4 तोडे तुमचे होतात, त्यावेळेस तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत 5 किलो 11-42-11 किंवा 11-44-11 किंवा 15-30-15 या तिघांपैकी कुठली ग्रेड 5 किलो एकराला आपल्याला द्यायची. जर 10-12 गुंठे असेल, 2-2.5 लिटर 4 स्ट्रोक घ्या, 2-2.5 किलो मी सांगितलेली ग्रेड घ्या. वरतून तुम्ही ज्यावेळेस पाऊस होईल, डावणीचं आपल्याला गर्दीमध्ये डावणीचे पानं जर दिसले, तर तिथं जर पाऊस सातत्याने सुरू आहे, अशा रिमझिम पावसात देखील फवारणी घ्यायची. तिथं तुम्ही डावणी किंग Z78 500 ग्रॅम घेऊ शकतात. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही जो कळीचा चुना ज्याला आपण म्हणतो, किंवा जे लोक तंबाखू खातात, तोच चुन्याची पुडी, ते 4 पुड्या जर त्याच्यात टाकल्या, तर 100% 24 तासात डावणीला नियंत्रण त्या ठिकाणी मिळेल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, शेंडा गोळा होणं, व्हायरस, म्हणजे थोडक्यात त्याच्यामुळे काय होतं, कळी वाकडी होते. आता हे वरती टाकायचंय त्यांना, कळी वाकडी होऊ द्यायची नाहीये. आपल्याला नवीन कळ्या चांगल्या मिळवायच्या आहेत. त्याच्यासाठी लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, रोगार 250 मिली, पेगासस 250 ग्रॅम असाही स्प्रे घेऊ शकता. दादा इकडे हे बघा, आता ह्या ज्या कळ्या आहेत, या कळ्यांची अशी चांगली सुंदर, हा काटा, आकर्षक लांबपणा, ह्या ज्या कळ्या दिसतात छोट्या, या मिळवण्यासाठी जीएचा वापर करत असताना जिब्रालिक ऍसिड 3 ग्रॅम म्हणजे 15 ppm, त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकतात जीए डायरेक्टर 500 मिली आणि अँट्राकॉल 500 ग्रॅम. अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी कळीची लांबी आणि कळीचा आकर्षकपणा आणि गुणवत्ता मिळवण्यासाठी होईल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, आता सध्या पाऊस सुरू झाल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टींच्या अडचणी येणार आहेत. तिथं तुमचा त्या ठिकाणी परागीभवन हे कमी होणार आहे, सूर्यप्रकाश कमी मिळणार आहे. त्यावेळेस तुम्हाला जमिनीतून एकरी 1 लिटर बर्ड कव्हर 5 किलो 0-60-20 500 ग्रॅम बोरान, 7, 8, 9, 10 तोडे झाले असतील, 3-3.5 महिन्याचा प्लॉट असेल, त्या शेतकऱ्यांनी हे ऍप्लिकेशन देऊन वरतून फवारणी करताना 2 फवारण्यांमध्ये 1 दिवसाचा डिस्टन्स ठेवायचा आहे. पहिली फवारणी ग्राफर 500 मिली 0-49-32 किंवा 0-42-47 500 ग्रॅम, जीए 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, 1 दिवस गॅप, ताक 5 लिटर, गूळ 3 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम. अशा पद्धतीने नियोजन आपल्याला ठेवावं लागणार आहे. तर सातत्याने आपल्याला, जसं 12 गुंठ्यात, नाव काय तुमचं? दत्तात्रय भिकू भगत. दत्तात्रयने 12 गुंठ्यामध्ये पहिले आत्ताशी 3-4 तोडे झाले, आज 5वा तोडा असेल कदाचित. आज 200 किलो माल मिळतोय दिवसाआड, दर मिळतोय जवळजवळ 60, 65, 70 रुपये. 70 पर्यंत जातो. ते आपण अवरेजली 60 रुपये पकडलं, दिवसाला 100 किलो माल मिळतोय, 6,000 रुपये 12 गुंठ्यात उत्पन्न मिळतंय. रोजचा खर्च 1,500 खतं पावडरीचा आपण पकडू शकतो. आज 4-4.5 रोज प्रॉफिट 12 गुंठ्यात मिळवायचं जर असेल तुम्हाला, तर अशा पद्धतीने कारला असेल, इतर वेलवर्गीय पिकांमध्ये डावणी, भुरी, करपा, थ्रिप्स, पांढरी माशी या रोगांकडे आपल्याला सातत्याने प्रिव्हेंटिव्ह मध्ये लक्ष देत राहावं लागेल. त्याच्यासाठी मी कीटकनाशकांच्या फवारण्या सांगितल्या. त्यामध्ये तुम्हाला लॅन्सर गोल्ड, रोगार, पेगासस असेल, ओरिंडिस अल्ट्रा, सिमोडिस असेल, त्याला सूर्यप्रकाश पाहिजे, पण पाऊस चालू आहे, ढगाळ हवामान आहे, अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी Z78 आणि डावणी किंग आणि त्याच्यासोबत चुन्याच्या 4 पुड्या या डावणी मिल्डूसाठी 100% 24 तासात रामबाण उपाय तुम्हाला मी सांगितला. त्याचप्रमाणे कीटकनाशक म्हणून तुम्हाला आलटून पालटून फवारण्या करणं गरजेचं आहे. सूक्ष्म ज्या किडी आहेत त्यांना औषधाची ओळख होऊ द्यायची नाहीये, तर ते नियंत्रणात आपल्याला येतात. पांढरी माशी असेल,
थ्रिप्स असेल, तुमचा तुडतुडे असतील, शेंडा गोळा करतात, व्हायरस येतो, त्याच्यामुळं झाड हे अशक्त होतं आणि कळ्यांची संख्या कमी मिळते. त्याच्याकरता जेमिझोन 250 मिली, सनरूफ 500 मिली, इमिडा 100 मिली, सिमोडिस आहे, एक्सपोनस आहे, वेगवेगळ्या 6-7, 7-7 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून सातत्याने जर कीटकनाशकांच्या या फवारण्या आणि बुरशीनाशक आणि योग्य त्या ठिकाणी PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ग्राफर आलं, त्यामध्ये प्लॅटिनमचा आपण वरतून रिडोमिल गोल्ड बरोबर स्प्रे घेऊ शकतो आणि दत्तात्रय सारखं 10-12 गुंठ्यामध्ये दिवसाला हळूहळू दिवसाला 200 किलो माल आपल्याला घ्यायचा आहे. आता सध्या अजून पूर्ण मंडप पॅक झाल्यावर 200 किलो आपण 200-250 किलो माल घेणार आहोत आणि सातत्याने 2 महिने अजून आपल्याला प्लॉट चालवायचा आहे आणि 12 गुंठ्यामध्ये 200 गुणिले 60 अशा पद्धतीने 12,000 किलो माल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे किती टन माल होतो तुम्हाला चांगलं लक्षात येईल आणि त्यासाठी आपल्याला वेळापत्रक किंवा दिलेल्या टिप्स वापरणं गरजेचं आहे. तर अशा तेजीच्या भावामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माल बाजारात पाठवायचा असेल तर अर्जंटली कारल्याचे अजूनही काही व्हिडिओ आहेत. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी दिला, बऱ्याचशा टिप्स सांगण्याचा प्रयत्न केला, त्या तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमच्या कारल्यामध्ये सुधारणा तुम्ही करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.